नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचे पुढील येणारे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की अश्विन प्रियाला घेऊन पुन्हा सुभेदारांच्या घरी आलेला असतो। त्यावेळेस प्रताप आता अश्विनला म्हणतो की बघ, तुला इथे राहायचं असेल ना तर तू इथे राहू शकतोस, पण मात्र तन्वीला या घरामध्ये जागा नाही। त्यावर अश्विन म्हणतो की कोर्टाने योग्य पद्धतीने तन्वीला निर्दोष सिद्ध केले आहे, त्यामुळे तुम्हाला समजत कसं नाही, तन्वीचा त्या खुनाशी काही संबंध नाही। त्यावर सायली म्हणते की कोर्टाने जरी प्रियाला निर्दोषपणे मुक्त केले असेल तरी सुद्धा आम्ही तिला अपराधी समजतो आणि या घरामध्ये प्रियाला आता अजिबात जागा नाही। त्यावर आता अश्विनला खूपच राग येतो आणि तो आता सायलीला बोलू लागतो की असं आहे ना, जर तुम्हाला माझी तन्वी गुन्हेगार वाटते तर मीही म्हणतो की मधुभाऊ जरी कोर्टाने निर्दोष मुक्त झाले असतील, त्यांची कोर्टाने निर्दोषपणे सुटका केली असेल तरी तो खुनीच आहे असं मला वाटते। तर आता अश्विनने मधुभावांना खुनी म्हटल्याबरोबर आता अर्जुनला खूप राग येतो आणि अर्जुन रागाच्या भरात अश्विनचं कॉलर पकडतो। तर आता या गोष्टीवरून दोन्ही भावांमध्ये आता खूपच घरामध्ये तुंबळ भांडण लागलेली आहे। तर मंडळी, आता या दोन भावांचं भांडण कोण्या टोकाला जाऊन पोहोचेल हे आता येणाऱ्या पुढील भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी या येणाऱ्या पुढील भागांचे एपिसोड बघायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।